नमस्कार. आज आपण बनवतोय मशरूम आणि पनीरची मिक्स भाजी. मी एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये ही मशरूम टाकली आहे. यावरची माती हलक्या हाताने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. मशरूम स्वच्छ धुतल्यानंतर ती चिरायला घेऊयात. एका मशरूमचे 4 समान तुकडे करायचे आहेत. हे बघा, असे सुंदर तुकडे करून ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. मशरूम काळसर पडू नये म्हणून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून बाजूला ठेवूयात. पनीरच्या भाजीसाठी कांदा असा आडवा कापून त्याचे 4 तुकडे करून घ्या आणि त्यानंतर त्याच्या या अशा पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता या मोकळ्या केलेल्या पाकळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतला आहे आणि त्याचे असे मी छोटे छोटे तुकडे करत आहे. हे पहा, हे एकसारखे चौकोनी तुकडे तयार होतील. मशरूमच्या भाजीसाठी शिमला मिरची कापण्याची ही सर्वात सोपी पद्धत. अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घ्या, म्हणजे भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल होईल. मशरूम पनीर ग्रेव्हीसाठी 2 ते 3 कांदे उभे आणि पातळ चिरून घ्या. सोबतच 2 टॅमॅटोसुद्धा अशाच प्रकारे चिरून घ्या, ज्यामुळे ग्रेव्हीला छान टेक्स्चर येईल. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 8 ते 10 काजू टाका. मंद आचेवर काजू हलके सोनेरी होईपर्यंत 1 ते 2 मिनिटे सतत परतत राहा. छान खमंग सुगंध आला की काजू जळू न देता ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता त्याच पॅनमध्ये शिमला मिरची ही हलकी परतून घ्यायची आहे. तिचा क्रंचीपणा टिकून राहण्यासाठी ती जास्त फ्राय न करता लगेच काढून घ्यायची आहे. आता याच पॅनमध्ये मोठ्या पाकळ्यांचा कांदा परतून घेणार आहोत. याला हलकं 2 ते 3 मिनिटे भाजून प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच पॅनमध्ये पनीरचे तुकडे हलके फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून त्याला मस्त मऊपणा आणि टेस्ट येईल. पनीर 1 ते 2 मिनिटेच फ्राय करून घ्या. जास्त फ्राय केल्यास ते चिवट होतात. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता याच पॅनमध्ये मशरूम टाकायचे आहेत आणि त्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. मशरूममधले पाणी आटून त्यावर हलका सोनेरी रंग आला की ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे मी फ्राय केलेले साहित्य एका प्लेटमध्ये असे काढून घेतले आहे. आता पनीर मशरूम ग्रेव्हीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यात हा उभा पातळ चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे. कांदा हलका सोनेरी गुलाबी रंगावर असा फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये लसूण पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण चिरलेला उभा टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये तळलेले काजू घालून छान अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता एका भांड्यात दूध घेऊन त्यामध्ये हा पनीर बटर मसाला मिक्स करायचा आहे, जेणेकरून यात गाठी राहणार नाहीत. आता हे मिश्रण तळलेल्या भाज्यांना लावून कोटिंग करून घ्यायचे आहे. आता फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्या. मसाले तडतडले की यामध्ये कांदा, टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून घ्या. आता मध्यम आचेवर याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्या. आता यामध्ये हळद, तिखट, मीठ, गरम मसाला घालून परतून घ्यायचं आहे. आता यात जाईल मसाल्यामध्ये छान कोट केलेले मशरूम आणि पनीर. हे पनीरचे तुकडे हलक्या हाताने ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते तुटणार नाहीत आणि सगळे मसाले एकमेकांमध्ये छान मुरतील. आता 5 ते 7 मिनिटे ही मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे, म्हणजे आपली गरमागरम मशरूम पनीर ग्रेव्ही सर्व करायला तयार होईल. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.